तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे नवीन iOS अपडेटमध्ये ग्रीन स्क्रीन होणं, व्हाईट स्क्रीन होणं आणि स्क्रीन ब्लँक पडणं हा प्रकार जास्त वाढलेला आहे। तसंच आज आपल्याकडे आलेलं आहे 13 Pro नवीन iOS अपडेट नंतर व्हाईट स्क्रीन झालेली आहे। पाहू शकता तुम्ही चालूमध्ये व्हाईट स्क्रीन झालेली आहे। तर स्क्रीन चेंज न करता आपण हार्ड डिस्प्ले रिपेअर करून देणार आहे, पाहू शकता। तर असंच तुमचा अपडेट नंतर जर व्हाईट स्क्रीन झालेली असेल, ग्रीन स्क्रीन झालेली असेल किंवा स्क्रीन ब्लँक पडलेली असेल चालूमध्ये, तर डिस्प्ले चेंज करायची काहीच गरज नाही, हार्ड डिस्प्ले आपण रिपेअर करून देतो। तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, आपण तोच डिस्प्ले रिपेअर केलेला आहे आणि फक्त अर्धा तासामध्ये आपण तो रिपेअर करून दिलेला आहे। तर स्क्रीन चेंज करायची काहीच गरज नाही। तुमचा अपडेट नंतर जर डिस्प्ले ग्रीन झाला असेल, व्हाईट झाला असेल किंवा स्क्रीन चालूमध्ये ब्लँक पडलेली असेल, तर ती स्क्रीन आपण रिपेअर करून देतो। यासाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा, आपलं शॉप वाकडमध्ये। धन्यवाद।